मित्रांनो, एक बेडरूम डिझाइन करताना आपण काय काय गोष्टी विचारात घेतो याबद्दल बोलूया। पहिली गोष्ट येते स्पेस, इनफ स्पेस आहे का टू वॉक अराउंड, मोठी वॉर्डरोब साईज आपल्याला मिळते का, कम्फर्टेबल किंग किंवा क्वीन साईज बेड मिळतोय का। त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की आपल्याला बऱ्यापैकी कम्फर्टेबल बॅकरेस्ट करता येते का। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात। बेडरूम कॉम्पॅक्ट असल्यामुळे इथे साईड टेबलची प्रोव्हिजन सध्या केलेलं नाही आहेत, पण एखादा पोर्टेबल साईड टेबल इथे एका बाजूला ठेवता येईल। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, बेडरूममध्ये बऱ्याचदा आपल्याला एक स्टडी टेबलची पण गरज असते। सो स्टडी टेबलमध्ये अशी प्रोफाईल टास्क लाईटही आहेत। सो इथे तुम्हाला व्यवस्थित बसून तुमचं वर्क फ्रॉम होम असेल किंवा अभ्यास असेल सगळ्या गोष्टी करता येतील। पुढे येतो मिरर विथ स्टोरेज। याच्यामध्ये ओव्हरऑल तुमचा पूर्ण प्रतिकृती दिसेल, तुम्ही पूर्ण मिररमध्ये दिसाल अशी मोठी मिरर आपण घेतली आहे। त्यानंतर ओव्हरऑल स्टोरेज पण याच्यामध्ये भरपूर आहे, ज्याच्यामध्ये कॉस्मेटिक्स तुम्हाला ठेवता येतील। आणि शेवटी राहतं की ॲम्बियंट लाईट, जसं डे लाईट दिसतो तसा ओव्हरऑल लाईट आहे की नाही हे पण आपण बघतो। त्याच्यामध्ये फ्लिकर फ्री लाईट्स यूज करतो, डोळ्यांना इरिटेट होणार नाही अशा टाईपचे लाईट्स यूज करतो। अशी आपण बेडरूम ओव्हरऑल डिझाईन करत असतो मित्रांनो। तर बेडरूम डिझाईनबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशा युजफुल टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला फॉलो करा।